नमस्कार मित्रांनो. समाजातील बहुतांश हिस्साला पंचांग म्हणजे काय? जे 5 अंग आहेत ते कोणते आहेत? त्याला ते जे विज्ञान आहे त्याच्या मागचं ते माहीत नाही आहे. जे ज्योतिष आहे, वेदांग ज्योतिष नावाचा ग्रंथ लिहिला. ज्योतिष या शब्दाचा अर्थ देखील लोकांना माहीत नाही आहे. फक्त काय माहीत आहे, की जायचं आणि कुठल्यातरी अंधश्रद्धेला बळी पडायचं आणि आपली कामं पैसे देऊन करून घ्यायची. एवढंच आपल्या सामान्य लोकांना माहीत आहे. पण लोकांना हे माहीत नाही, की हे एक विज्ञान होतं आणि ह्या विज्ञानाचा दुरुपयोग अनेक हजारो वर्ष करण्यात आला आणि त्याद्वारे लोकांना लुटायची एक बाजारपेठ, भीतीची बाजारपेठ आणि लुटण्याचं एक साधन तयार करण्यात आलं. तर आपण आज बघणार आहे, की पंचांग आणि जे ज्योतिष या शब्दाचा अर्थ काय आहे? तर सगळ्यात पहिला आपला जो ग्रंथ लिहिला गेला, तो वेदांग ज्योतिष लगद ऋषींनी लिहिला. त्यांना आपण ॲस्ट्रॉनॉमी जी आहे आपली जी ॲस्ट्रॉनॉमीचे जनक देखील म्हणतो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात काय लिहिलं, की तिथी आणि नक्षत्र यांचा ताळमेळ बसवला. आता तिथी म्हणजे त्या काळी 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी असं काही नव्हतं. तर त्या काळी दिवस कसे मोजले जायचे? चंद्रकोर किती आहे? 0 आहे. समजा काही चंद्र दिसत नाही तर अमावास्या आहे. चंद्रकोर एकदम बारीक दिसते तर प्रतिपदा, द्वितीया वाढत चालली आहे तर तो कोणता पक्ष आहे? शुक्ल पक्ष. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी असं वाढत पूर्ण चंद्र जेव्हा होईल तेव्हा ती कोणती? पौर्णिमा. मग परत काय होईल? शुक्ल पक्ष झाल्यावर कृष्ण पक्ष सुरू होईल. मग ती काय होईल, की जो पूर्ण चंद्र आहे तो कमी होईल. मग परत प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी असं करत काय होईल? परत जेव्हा चंद्र पूर्ण 0 होईल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? परत अमावास्या. मग ह्याच्यावरून दिवस मोजले जायचे, की आज शुक्ल पक्षातली पंचमी आहे म्हणजे 5वा दिवस चालू आहे. किंवा तुम्हाला सांगायचं आहे, की कृष्ण पक्षातली अष्टमी आहे तर 8वा दिवस आहे. कोणत्या पक्षातला? पुढच्या म्हणजे 23वा दिवस आहे या महिन्यातला. तर हे होतं आपलं तिथी. जे वेदांग ज्योतिष नावाचा लगद ऋषींनी लिहिलेला जो ग्रंथ आहे इसवी सन पूर्व 1500च्या काळात म्हणजे वेदांच्या जवळपासच्या काळात. तर या काळात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फल ज्योतिष आज जे सांगितलं जाते, की तुमच्यामध्ये कुठले आज काय गोष्टी आहेत, की मुहूर्त काढणे, 36 गुण जुळवणे, म्हणजे एखादी लग्नपत्रिका जुळवणे, त्यामध्ये गुण बघणे किंवा त्या मुलीच्या किंवा मुलाच्या आयुष्यात मंगळ आलाय म्हणून त्याचं लग्नच लावायचं नाही. तो बसतो 10 वर्ष तसाच किंवा 5 वर्ष, 3 वर्ष काय असेल ते. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी शनी दोष आहे किंवा तुमच्या आयुष्यात कालसर्पदोष आहे किंवा पितृदोष आहे याच्या नावाखाली. त्यानंतर एक इंटरेस्टिंग राहू-केतू आलेला आहे. तर तो राहू-केतू सांगितला जातो. तर राहू-केतू म्हणजे ॲक्चुअली काय आहे ते पण आपण बघणार आहे. मुहूर्त काढण्याचा एक दहशतवाद आहे. प्रत्येक गोष्टीला मुहूर्त काढला जातो. कुठलीही गोष्ट करा त्यात मुहूर्त बघितला जातो. त्यानंतर एक 7.5 आहे, शनी दोष आहे. हे काढण्यासाठी शनी स्लो ग्रह फिरायचा तो बराच काळ राहतो आकाशात म्हणून त्याच्या नावाखाली शनी दोष काढला. तर हे विज्ञान नाही आहे मित्रांनो. जे लगद ऋषींनी जे आपलं त्या काळात जो ग्रंथ लिहिला, कोणता ग्रंथ सांगतोय मित्रांनो? वेदांग ज्योतिष तुम्ही बघू शकता. तर वेदांग ज्योतिषमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही, की आकाशातील जे ज्योतिष शब्दाचा अर्थ पहिले तर माहीत झाला पाहिजे. आपल्याला आज जे ज्योतिषाच्या नावाखाली जे बसलेले असतात धंदा मांडून, त्यांना ज्योतिष शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का मित्रांनो? ज्योतिष म्हणजे चमकणारा. चमकणारे जे पिंड आहेत आकाशात ते कोणते आहेत? ग्रह आहेत किंवा सूर्य आहे, चंद्र आहे यांचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे ज्योतिष. त्यांच्यावर आपल्यावर काय परिणाम होतील वैयक्तिक आयुष्यावर वेगळा हे शिकवणं म्हणजे ज्योतिष नाही. शुभ काय आहे, अशुभ काय आहे, त्याच्यानंतर त्यांचा शनीचा दोष आपल्यावर पडतो, मंगळचा दोष आपल्यावर पडतो, असं तसं त्यांचा कलर मंगळाचा वेगळा होता. शनी थोडा हळू फिरायचा कारण लांब आहे सूर्यमालेत त्यामुळे हळूहळू फिरायचा. तर हे असल्या गोष्टींचा दुरुपयोग करण्यात आला. तो कुठून चालू झाला तेही सांगणार आहे मित्रांनो. पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा, वेदांग ज्योतिष नावाच्या ग्रंथात कुठेही उल्लेख नाही आहे, की अशा गोष्टी आज जे चाललेत बाजार मांडलाय, की अंगठ्या विकल्या जातात, खडे विकले जातात, राशीचे खडे, तुमची ही राशी आहे, ती राशी आहे, तुमच्या राशीत हा ग्रह आहे, तो ग्रह आहे. तर असलं कुठल्याही राशीच लिहिलेल्या नाहीत पहिली गोष्ट वेदांग ज्योतिषमध्ये. नक्षत्रांचा उल्लेख आहे आणि तिथीचा उल्लेख आहे. तिथीचं मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं, की तिथी कशासाठी होत्या? तर दिवस मोजणे. 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी असं नव्हतं. दुसरी गोष्ट नक्षत्र म्हणजे काय? नक्षत्र कशासाठी होतं? की तुम्हाला समजा भरती ओहोटी समजून घ्यायची आहे, तर तिथीचा काळ समजून घ्यायला पाहिजे, की तुमची तिथी कुठपर्यंत आलेली आहे, चंद्राचे लोकेशन काय आहे, सूर्याचं लोकेशन काय आहे, तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे. चंद्राचा वेग माहीत करावा लागेल, सूर्याचा वेग माहिती करायला लागेल. तर चंद्राचा आणि सूर्याचा वेग तुम्हाला आकाशाच्या बॅकग्राऊंड तुम्हाला काहीच माहीत नसेल, तर तुम्हाला रिलेटिव्ह त्याचं जे स्पीड आहे ते कळणार नाही. म्हणून काय केलं? आकाशाचे 27 भाग पाडले. आकाशाचं काय केलं? जे पूर्ण आकाश आहे, वर खाली उजवीकडे डावीकडे सगळं पूर्ण आकाश जे आहे त्याला एक वॉलपेपर बनवलं गेलं, की ह्याचे हे 27 भाग पाडले आणि असं ऑब्झर्वेशन आलं, की सूर्य आणि चंद्र त्या 27 भागातून असं फिरत जातात. आणि ते जेव्हा एक प्रदक्षिणा व्हायला चंद्राला 29.5 दिवस लागतात आणि सूर्याला 365 पॉईंट समथिंग दिवस लागतात. हे कॅल्क्युलेशन केलं कशाच्या जीवावर? नक्षत्रांच्या जीवावर. कारण त्यांना बॅकग्राऊंडची इमेज माहीत होती, की 27 तारे शोधून काढले होते तारकासमूह. तर त्या तारकासमूहात सूर्य आज चंद्र आहे, तर तो उद्या कुठं आहे? दुसऱ्या तारकासमूहात जातो, त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या तारकासमूहात, असा तारकासमूहांमध्ये जातो. त्यावरून समजलं, की चंद्राचं स्पीड पण कॉन्स्टंट नाही आहे, ते हळूहळू पुढे जाईल तसं वाढतंय, परत काही काळानंतर कमी येते. तर हे पण सापडलं. तर गोष्टी मित्रांनो ह्या नक्षत्र जे आहे ह्यावरून कळाल्या. तर हे वैज्ञानिक आहे. जे तिथी आणि नक्षत्र वेदांग ज्योतिषमध्ये लिहिलेलं आहे पूर्ण वैज्ञानिक होतं. त्यानंतरच्या काळात 5व्या शतकात आले आर्यभट्ट.
इतका ग्रेट माणूस होता, आईन्स्टाईनपेक्षाही ग्रेट माणूस मित्रांनो. त्याचं जे स्पीड आहे ते कळणार नाही. म्हणून काय केलं, आकाशाचे 27 भाग पाडले. आकाशाचं काय केलं, जे पूर्ण आकाश आहे वर खाली उजवीकडे डावीकडे सगळं पूर्ण आकाश जे आहे त्याला एक वॉलपेपर बनवलं गेलं की याचे हे 27 भाग पाडले. आणि असं ऑब्झर्वेशन आलं की सूर्य आणि चंद्र त्या 27 भागातून असं फिरत 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 जातात. आणि ते जेव्हा एक प्रदक्षिणा व्हायला चंद्राला 29.5 दिवस लागतात आणि सूर्याला 365 पॉईंट समथिंग दिवस लागतात. हे कॅल्क्युलेशन केलं कशाच्या जीवावर, नक्षत्रांच्या जीवावर. कारण त्यांना बॅकग्राऊंडची इमेज माहीत होती की 27 तारे शोधून काढले होते, तारकासमूह. तर त्या तारकासमूहात सूर्य आज चंद्र आहे, तर तो उद्या कुठं आहे, दुसऱ्या तारकासमूहात जातो, त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या तारकासमूहात, असा तारकासमूहांमध्ये जातो. त्यावरून समजलं की चंद्राचं स्पीड पण कॉन्स्टंट नाही आहे, ते हळूहळू पुढं पुढं जाईल तसं वाढतंय, परत काही काळानंतर कमी येते. तर हे पण सापडलं. तर गोष्टी मित्रांनो ह्या नक्षत्र जे आहे ह्यावरून कळाल्या. तर हे वैज्ञानिक आहे, जे तिथी आणि नक्षत्र वेदांग ज्योतिषमध्ये लिहिलेलं आहे, पूर्ण वैज्ञानिक होतं. त्यानंतरच्या काळात 5व्या शतकात आले आर्यभट्ट. आर्यभट्ट इतका ग्रेट माणूस होता, आईन्स्टाईनपेक्षाही ग्रेट माणूस मित्रांनो. तर आर्यभट्टांनी प्युअरली वैज्ञानिक अभ्यास केला आणि त्यांनी इतके मोठे मोठे शोध लावले. खरंच त्यांना मानण्यासारखं आहे. त्याच्यावर मी एक अजून वेगळा व्हिडिओ बनवेल. त्यांनी शोधून काढलं की पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते. हे लोकांना माहीत नव्हतं मित्रांनो. तर हे शोधून काढलं. त्यानंतर त्यांनी पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक्झॅक्ट किती टाईम लागतो तो शोधून काढला. 365 दिवस, 6 तास, 12 मिनिटे, 30 सेकंद. एवढं ॲक्युरेट गणित होतं. त्यांनी ट्रिग्नोमेट्रीचा शोध लावला, साइन आणि कॉस याचा शोध लावला. म्हणजे त्यांनी साईनचा जो शोध लावला तो मित्रांनो चोरला गेला. अरबी भाषेत त्याला जिबा म्हणलं गेलं, लॅटिनमध्ये सायनस म्हणलं गेलं, इंग्रजीत त्याला साईन. म्हणजे आर्यभट्टांची जी ज्या शब्द होता त्या ज्या शब्दाला अरबी लोकांनी चोरून जिबा बनवला आणि जिबाचा अर्थ होतो लॅटिन भाषेत सायनस. सायनसचा परत साईन झाला. तर हा शोध मित्रांनो खरंच हे ग्रेट सायंटिस्ट होते. आणि आज जे आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात चाललं हे सगळं डुप्लिकेट काम चाललंय. त्यानंतर त्यांनी शून्याचा पण शोध लावला आणि दशमान पद्धती. पूर्वी काय व्हायचं की अंक लिहायचा म्हटला जरी 25 अंक लिहायचा तरी एवढं मोठं व्हायचं की रोमन शब्दात लिहायचं किंवा कुठल्या शब्दात लिहायचं म्हटलं तर एवढा मोठा अंक लिहायला लागायचा. वेगवेगळे चिन्ह करून 50 लिहायचं, 100 लिहायचं, तर खूप लांबपर्यंत जायचं. पण कमी अंकामध्ये कमी जागेत मोठा अंक बसवायचं काम आर्यभट्टांनी केलं दशमान पद्धतीचा शोध लावून. त्यांनी परत सांगितलं की राहू आणि केतू, त्यांनी बंडच पुकारलं एक प्रकारे. राहू आणि केतू म्हणजे की एखाद्या सूर्य आणि चंद्राला गिळणारे राक्षस नाहीत. ही अंधश्रद्धा पसरवली होती त्यावेळी की राहू आणि केतू हे राक्षस आहेत, ते सूर्य आणि चंद्राला गिळतात. त्यांनी सांगितलं की ते गिळणारे राक्षस नाहीत. राहू आणि केतू म्हणजे काय, सूर्य एका त्याच्या या अक्षाभोवती फिरतो, त्याच्या काय म्हणतात त्याला, त्याच्या एका लाईनमध्ये फिरत असतो आणि चंद्र फिरत असतो. तेव्हा जेव्हा त्या लाईन एकमेकाला क्रॉस होतात त्या क्रॉसिंग पॉईंटला आपण राहू आणि केतू म्हणतो, ज्यावेळेस चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होण्याचे चान्सेस असतात. हे आर्यभट्टांनी क्लिअर कट सांगितलं. ह्याला म्हणायचं वैज्ञानिक. तर हे सांगितलं मित्रांनो. त्याच्यानंतर पुढं त्यांनी चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो हे शोधून काढलं. त्यानंतर पायची जी किंमत आहे, म्हणजे एखादं वर्तुळ काढलं तर त्याचा परिघ भागिले त्याचा व्यास जो आहे ह्यांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो. त्याची व्हॅल्यू त्यांनी काय शोधून काढली, 3.1416. एवढ्या ॲक्युरेट त्यांनी शोधून काढली. त्यानंतर त्यांनी काय केलं, शंकू यंत्र नावाची काठी होती. त्या काठीचा सावली जी पडायची दिवसभर, त्या सावलीच्या लांबीवरून ग्रहाचे अचूक अंश काढले, किती अंशावर सूर्य आहे हे त्यांनी त्याच्यावरून शोधून काढले. तर एवढे मोठे शोध जे आहेत ते आर्यभट्टांनी लावले. आर्यभट्ट सारखा माणूस आपल्या देशात खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारखे झालेत. खूप ग्रेट माणूस. आर्यभट्ट जवळपास 5व्या शतकातले होते. नंतर पुढं 6व्या शतकात त्यांच्यानंतरच काही काळानंतर वराहमिहिर नावाचे शास्त्रज्ञ आले आणि जो गोळ आहे तो इथून सुरू झाला मित्रांनो. वराहमिहिर हे काय झालं की त्यांनी काय केलं की जे वेदांग ज्योतिष आहे ह्यात 2 अंग सांगितले होते. कोणते कोणते, तिथी आणि नक्षत्र. ह्यांनी काय केलं, 3 अजून अंग जोडले. आणि हे 3 अंग जोडताना त्यांच्यावर राजकीय दबाव होता. ते राजाच्या दरबारात होते, त्यांना त्यांची खुर्ची वाचवायची होती. त्यांच्या जे शोध आहे त्याच्यासाठी त्यांना फंडिंग राजाकडून व्हायचं. हे वाचवण्यासाठी त्यांनी राजकीय गोष्टी त्यात घुसवल्या विज्ञानात. तर ह्या 3 गोष्टी कोणत्या कोणत्या होत्या, वार. ग्रीक जे आहेत, ग्रीक जी संस्कृती आहे तिकडून वार आले. सोमवार तिकडे त्यांचे वेगळे नाव असतील. मग ह्यांनी आपल्याला रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशी नावं दिली. रविवार कसं आलं, रवी म्हणजे सूर्यावरून रविवार. आकाशात फक्त 7 ग्रह दिसायचे त्यावेळेस. 5 ग्रह पकडा आणि 2 आपले चंद्र आणि सूर्य. तर त्यांनी रवी म्हणजे सूर्य, सोम म्हणजे चंद्रावरून नाव दिलं. मंगळ, बुध, गुरु, शुक्र, ह्या मंगळ, बुध, गुरु, शुक्र या आणि शनी या ग्रहांवरून दिलं. नेपच्यून, प्लुटो, तेव्हा नेपच्यून वगैरे आपल्याला तेव्हा त्याचा शोध लागलेलाच नव्हता 6व्या शतकात. तर हे 7 वार ग्रीक संस्कृतीमधून आले आणि ते ह्यांनी ॲड केले. 3रं अंग बनवलं. 4थं अंग काय बनवलं, योग, आणि 5वं अंग करण. तर ह्याचा तितका उपयोग झाला नाही. जसे शोध आर्यभट्टांनी लावले तेवढा मोठा हा शोध नाही आहे की बाबा योग आणि करण. योग म्हणजे काय, चंद्राचा अंश आणि जो सूर्याचा अंश. म्हणजे अमावास्येला समजा दोघं एकाच लाईनवर आहेत, नंतर ते चंद्र थोडा फास्ट पडतो, सूर्य हळूहळू पडतो. तर चंद्र जेव्हा पुढे जाईल आणि दोघांमधला दोघांची बेरीज केली जायची दोघांच्या अंशाची, त्याला म्हणायचं योग. आणि करण म्हणजे काय, एक तिथी आहे समजा, एक दिवस आहे, 21 किंवा 27 तासाची तिथी असायची. 21 तासाची मिनिमम, कधी 22 तासाची असू शकते, 23, 24, 25, 26, 27 कितीही तासाची तिथी असू शकते. फिक्स तिथी नसते 24 तासाची. जसं इंग्रजी महिन्यांमध्ये जसं दिवस असतो, इंग्रजी महिन्यांमध्ये एक 24 तासाचा दिवस, तसा इथं 24 तासाचा दिवस नसतो मित्रांनो. तर ह्यात एका तिथीला समजा एखाद्या दिवशी 25 तासाची तिथी आहे, तर त्या तिथीचे काय केले जायचे, 2 पार्ट पाडले जायचे. पहिला पार्ट, दुसरा पार्ट. एकूण तिथी किती असतात, 30 असतात.
15 शुक्ल पक्षाच्या आणि 15 कृष्ण पक्षाच्या. तर काय केलं, करण जी आहे अंग, 5वं अंग, ह्यांनी वराहमिहिर यांनी काय केलं, पुस्तक लिहिताना त्यात 5 अंग, पंचांग म्हणजे 5 अंग लिहिले. एक तिथी नक्षत्र ऑलरेडी शोध लागलाच होता. त्यांनी वार घुसवला, ग्रीक जी संस्कृती तिकडून आलेला, आणि 4थं योग आणि करण. आता योगचा अर्थ काय, योग म्हणजे चंद्राचे अंश आणि सूर्याचे अंश यांची बेरीज, म्हणजे एक गणिती सूत्र आहे, बाकी काही नाही. आणि 5वं आहे करण. करण म्हणजे एक तिथी आहे त्याच्यातला अर्धा भाग म्हणजे करण. मग एकूण तिथी 30 आहे, तर मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 60 करण झाले. एवढंच महत्त्वाची गोष्ट होती. पण हे घुसवताना त्यांनी काय केलं, राजकीय गोष्टीमुळे त्यात टाकलं की कोणत्या कर्णामध्ये कोणती गोष्ट करावी. जसं ह्या कर्णामध्ये त्यांनी लिहिलं की पेरणी करावी, ह्या कर्णामध्ये कापणी करावी, ह्या कर्णामध्ये पशूंचे इलाज करावे. मग लोक काय करायला लागले, एखादे करण समजा संध्याकाळी आहे सुरू होते, तर दुपारी सकाळपासून ते शांत बसायचे, दुपारनंतर त्या पशुवर इलाज करायचे. किंवा ह्या कर्णामध्ये शस्त्रक्रिया करावी, एखादी अवघड असेल तर कापाकापी करायची काय असेल तर. किंवा ह्या कर्णामध्ये ज्या कापाकापीचे करण होतं त्यामध्ये शत्रूवर जर घातक हल्ला करायचा, त्याला कापून टाकायचं, कोणाला काय करायचं, मोठा प्रहार करायचा आहे तर त्या कर्णामध्ये करावा. किंवा एखाद्या व्यापाराचं देवाणघेवाण करायची आहे, किंवा राजाचं एखादा मोठी मीटिंग बसवायची आहे, किंवा राजाला आक्रमण करायचं आहे, किंवा समुद्रातून प्रवास करायचा, कोणत्या कर्णात करावा, अशा गोष्टी सगळ्या लिहिल्या. आणि ह्यातूनच सुरुवात झाली मित्रांनो, की एखादी गोष्ट म्हणजे बाहेरच्या ग्रहांचा किंवा सूर्याचा, चंद्राचा आपल्या वैयक्तिक प्रत्येकाच्या आयुष्यावर वेगळा वेगळा परिणाम होतो, आणि प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होतो हे सिद्ध झालं त्याच्यावरून. की लोकांना वाटायला लागलं, जर वराहमिहिर सारखे शास्त्रज्ञ सांगतात की एखादी गोष्ट ह्याच करणमध्ये करावी, ह्याच वेळेत करावी, म्हणजे आयुष्यावर त्यांचा परिणाम होतोय, तर इथून सुरुवात झाली. मग वराहमिहिरच्या मुलानं तर कहरच केला. त्यांनी काय केलं की हा घोळ जो आहे, यावेळेस हे करावं ते करावं, शुभ अशुभ गोष्टी वाढवल्या, सगळं वाढवत वाढवत त्यांनी परत पूर्ण त्याला एक काय बनवलं की एक बाहेरच्या ग्रहांचा आपल्यावर पूर्ण परिणाम होतो असा एक गैरसमज बनवून टाकला, आणि लोकांना अजून त्यानं भुलवलं. ह्याच्यात फायदा कोणाचा होता, राजाचा. राजा काय करायचा की ह्या शास्त्रज्ञांना किंवा ह्या हुशार लोकांना जवळ करायचा आणि सांगायचा की तुम्ही माझ्या फेवरमध्ये लिहा, उद्या दिवस शुभ आहे, उद्या जर आक्रमण केलं तर राजाला विजय नक्की आहे. त्यामुळे शत्रूच्या पक्षातील लोकांना काय वाटायचं, भीतीचं वातावरण पसरवलं जायचं आणि आपल्या लोकांना, राजाच्या ज्या लोकांमध्ये जोश यायचा. पण ह्याचा दुरुपयोग झाला आणि वर्षानुवर्ष नंतर मग अनेक ग्रंथ आले. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर मग अनेक ग्रंथ आले, जसे फलदीपिका आहे 13व्या शतकात, किंवा मुहूर्त चिंतामणी तो 16व्या शतकात ग्रंथ आला. तर ह्यांनी मग माणसाला कोणता आजार होईल, कधी मरेल, धनलाभ कधी होईल, किंवा लग्नाचे, वास्तूचे किंवा उपनयनाचे शुभ अशुभ यावर जास्त भर झाला. आणि काय झालं, लोक वैज्ञानिक राहिले नाहीत, लोक काय झाले, घाबरट बनले, आणि लोक अज्ञानीच राहिले मित्रांनो.